माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये इशूने सौदामिनीचा प्लॅन कशा पद्धतीने फ्लॉप केलाय ना तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण आता एकदमच ना स्पर्धेसाठी हजर असतात, पण त्यांची मशीन नसते. मशीन नसल्यामुळे अर्णवची चिडचिड होत असते. अर्णव तिथे असणाऱ्या काउंटरवर जाऊन म्हणतो की तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की मला माझं मशीन हवं आहे, मग तुम्ही माझं मशीन अवेलेबल का नाही केलं. त्यावर आता तिथे असणारे परीक्षक म्हणत असतात की तुम्हाला आता इथे वाद घालत बसायचेत का, की प्रोग्रामला आपल्या सुरुवात करायची. ऑलरेडी स्पर्धा सुरुवात झाली आहे आणि तुम्ही वेळ वाया घालवताय का, कॅन्सल करायचं आहे का, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर अर्णव म्हणतो की मी तुम्हाला तेच सांगतोय की मी आधी ना माझी जी मशीन होती ती ठेवलेली होती, मग तीच मशीन मला इथे वापरायची होती, मग तिथे ती वापरण्याची अजूनही मुभा का दिली जात नाही आणि माझी मशीन कुठे आहे. मग तेव्हाच ना त्यापेक्षा तुम्ही एखादी जुनी मशीन वापरण्यापेक्षा ना जी स्पर्धेत दिली गेलेली आहे नवीन मशीन ती वापरा, जेणेकरून तुमचं काम जे आहे ते परफेक्ट होईल, असंही आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र आता इकडे सौदामिनी ना त्या मशीनचा पूर्णपणे काडीमोड लावत असते. म्हणजेच त्या मशीनचे सगळे पार्ट्स तिने काढलेले असतात. त्यामुळे आता सौदामिनी खूप जास्त खुश असते. सौदामिनीने हे सगळे पार्ट्स काढल्यामुळे ना आता तिला ना खूप जास्त आनंद होत असतो आणि तेव्हाच ती खूप जास्त खुश असते आणि ती आता विचार करत असते की चला फायनली ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी अशाच घडायला हव्यात. आणि त्यामुळेच ती थोडीशी का होईना टेन्शनमध्ये असते. तर तेवढ्यातच ना इकडे आता अर्णव ईश्वरी जे आहेत ना ते आता त्या दिशेने जायला निघतात जिथे आता ते सगळं काही सुरू असतं. म्हणजेच आता जे पार्ट वगैरे काढणारे व्यक्ती आलेले असतात ना ते आता तिथून जात असतात आणि जेव्हा ते तिथून जात असतात ना तेव्हा मात्र आता त्यांची नजर बरोबर असते. इकडे तिकडे ते बघत असतात. मग अर्णव ईश्वरी आणि शिर्के नेमके त्याच रूमकडे जायला निघालेले असतात. जेव्हा ते तिकडे जायला निघालेले असतात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव ईश्वरी येतात आणि मग शिर्केला बोलत असतात की शिर्के तुम्ही कुठे ठेवलं होतं ते जरा मला सांगा. त्यावर शिर्के आता म्हणत असतात की मी इथेच ठेवलं होतं, मग आता कुठे गेले, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झालाय समजेल का. मग आता काहीसुद्धा कळत नसतं की काय नेमकं घडतंय तेच आता इकडे अर्णव म्हणत असतो की जर तुम्ही इथे मशीन ठेवली आहे तर ती मशीन गायब कशी काय होऊ शकते हा मुळात मोठा प्रश्न. मग तेव्हाच ना मशीन कुठे गायब झाली ह्या मशीनचा शोध वगैरे आता घेतला जात असतो आणि मग मशीन इकडे तिकडे कुठे आहे हे बघत असतानाच ना अर्णव आणि ईश्वरी सगळीकडे शोधत असतात. त्याच वेळेला ईश्वरीला त्या मशीनचे काही पार्ट्स नट्स वगैरे तिथे पडलेले दिसतात. त्यामुळे ईश्वरीला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर सौदामिनी देवसरीला विचारत असते की काय झालं, आपलं काम परफेक्ट झालं ना, आपण काम परफेक्टच करतो असंही आता ती म्हणत असते. कारण इकडे ना अर्णव जो आहे तो स्पर्धेत नसतो आणि स्पर्धा सुरू झालेली असते. आकाश जो आहे त्याचा सुद्धा जीव नुसता वरखाली होत असतो. आकाशलाही वाटत असतं की अर्णवचं काय झालं असेल. मग त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी इकडे तिकडे पाहते आणि मग ईश्वरीला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे मशीन कोणीतरी वाट लावून टाकलेली आहे. मग इकडे तिकडे जेव्हा ईश्वरी बघते तेव्हा ईश्वरीला तिथे असलेला जो बॉक्स आहे ना तो दिसतो. त्यामुळे ईश्वरी आता अर्णवला जोरात हाक मारते. ईश्वरी जशी अर्णवला हाक मारते ना तसं आता अर्णव तिथे आलेला असतो आणि मग अर्णव जेव्हा तिथे येतो तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हा बॉक्स बघा ना, हा बॉक्स जरा ओपन करा. मग आता ईश्वरीने सांगितलंय म्हणून हा बॉक्स आता अर्णव जो आहे तो ओपन करतो. अर्णव जेव्हा तो बॉक्स ओपन करून पाहतो ना तर त्यामध्ये ना पूर्ण मशीनचे पार्ट्स असतात जे की त्या लोकांनी काढून ठेवलेले असतात. आणि ते पार्ट्स जेव्हा आता ईश्वरी बघते आणि बोलत असते की बघितलं का अर्णव सर, हे असं आहे, म्हणजे याने कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. मग ईश्वरीला अर्णवला कळतं की हे सगळं सौदामिनीचं कारस्थान आहे. त्याच वेळेला अर्णवला आता ईश्वरी तिथून जाण्यापासून थांबवते. कारण ईश्वरीला पण माहिती आहे हे सगळं काही सौदामिनीने केलंय, पण आता ती वेळ नाही. आपल्याला आता काही झालं तरी लवकरात लवकर हे सगळं काही ठीक करायला हवं, नाहीतर हातातनं वेळ निघून गेली तर सगळंच निघून जाईल, असाही विचार ना आता इथे असणारे अर्णव ईश्वरी करत असतात. त्याच इथे स्पर्धा सुरू झालेली असते आणि तिकडनं अनाऊन्समेंट होत असते की कुठे राहिले स्पर्धक. कारण अर्णव आणि ईश्वरी तुम्ही अजूनही इथे आलेले नाही आहेत, कारण ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असल्यामुळे टाईम चालू झालेला असतो आणि अजूनही स्पर्धेमध्ये अर्णव आणि ईश्वरी पोचलेले नसतात. इकडे मामा आणि अंजलीला सुद्धा समजत नसतं की नेमकं काय चालू आहे. म्हणजेच आता अर्णव ईश्वरी का स्पर्धेसाठी गेले नाही आहेत, काय घडतं
घडतंय त्यांच्यासोबत यासाठी जीव नुसता वरखाली होत असतो. कारण त्यांनी लाईव्हमध्ये पाहिलेलं असतं की ते दोघंही जण मशीन आणायला गेलेत. मग मशीन अजून आणली कशी नाही हा मोठा प्रश्न ना इथे असणाऱ्या अंजलीला पडलेला असतो. तेच दुसरीकडे आता सौदामिनी मात्र खूप जास्त खुश असते. कारण सौदामिनीला माहिती आहे ना की ते मशीन तिनेच वाट लावलेलं आहे ते. तर इकडे असणारे सगळेच जण म्हणजे जेवढे लोक बघायला आलेले असतात ती स्पर्धा, त्या लोकांना प्रश्न पडलेला असतो की अर्णव राजशिर्के अजूनही त्या स्पर्धेमध्ये का पोचला नाही आहे. इकडे आता स्पर्धेसाठी बाकी सगळ्यांची तयारी सुरू असते. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. प्रत्येकजण जेव्हा आपापल्या परीने प्रयत्न करत असतात ना तेव्हा मामा आणि अंजली या दोघांमध्ये डिस्कशन होतं की आपण इथे बसून राहण्यापेक्षा तिकडे नेमकं काय चाललंय हे बघायला हवं. इकडे आता मामाच्या फोनवर ईश्वरीचा फोन येतो आणि मग ईश्वरीला मामाला म्हणत असते की मामा इकडे प्रॉब्लेम झाला आहे. मग आता मामा म्हणतो की काय झालंय तेच तर मी विचारणार होतो. मग आता आईंची जी मशीन होती ना ती मशीन मुद्दामून सौदामिनीने तोडून ठेवलेली आहे. त्यामुळे आता खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. आपल्याला मशीन नाही आहे आईची असं देखील आता ईश्वरीने मामाला सांगितलेलं असतं. तेच अर्णव आणि त्याचसोबत शिर्के आता ती मशीन जोडायचा प्रयत्न करत असतात. पण ती मशीन जोडायला खूप वेळ जाणार असतो आणि तिथे स्पर्धेचा अवधीसुद्धा सुरू झालेला असतो. 2 तास स्पर्धेसाठी असतात. तेच आता ईश्वरी म्हणत असते की मामा आता काय करायचं आहे ना काही सुचत नाही. मामा म्हणतात की थांब आम्ही येतो आतमध्ये, आपण बघूया काय करायचं आहे ते. असं देखील आता मामाने सांगितलेलं असतं. मामा जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे. तेच आता न्यूजमध्ये सुद्धा काही जे रिपोर्टर्स असतात ते आता काही लोकांचे राय विचारत असतात. मग तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल. आणि मग तेव्हाच ना सांगितलं जातं की ही स्पर्धा जी आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही तर नक्कीच ना स्पर्धा जी आहे ती अर्णव ईश्वरी जिंकतील असंही आता त्यांचे फॅन फॉलोवर्स जे आहेत ते बोलत असतात. त्यांचे फॅन फॉलोवर्स जेव्हा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता एकच जोरजोरात आवाज होत असतो अर्णव राजशिर्के, अर्णव राजशिर्के. कारण आता ईश्वरीला अर्णवला खूप जास्त सपोर्ट असतो. ते आता अनाऊन्समेंट होत असते. अनाऊन्समेंट होत असताना सांगितलं जात असतं की अर्णव राजशिर्के तुम्ही आता कुठे राहिलेला आहात. कारण का वेळ जी आहे ना ती संपत चाललेली आहे आणि वेळ कमी उरलेली असतानाच ना तुम्ही काय करताय हे पटकन या आणि पटकन या स्पर्धेला सुरुवात करा असं देखील आता म्हटलं जात असतं. तीच आता सौदामिनी खूप जास्त खुश असते. कारण इथे स्पर्धा चालू असते पण अर्णव काही अजूनही जाग्यावर नसतो. अर्णव जागेवर नसल्यामुळेच ना इकडे आता नम्रता मात्र मनातून खूप जास्त खुश असते. कारण आता ती स्पर्धा जी आहे ते जिंकायचं मोठं ध्येय जे आहे ते अर्णव समोर असतं. पण नम्रता ही टाईम सुरू झाल्यावर आकाशला फोर्सफुल्ली ते सगळं काही करायला सांगत असते. इकडे आता ईश्वरीचं डोकं काहीच काम करेनाचं झालेलं असतं. कारण त्या स्पर्धेसाठी ना ज्या काही गोष्टी लागणार असतात ती महत्त्वाची असते ती शिलाई मशीन. जर शिलाई मशीनच नसेल आपल्याकडे तर कसं होणार आहे. त्यांना खरं तर त्या कंपनीमधनं शिलाई मशीन्स वेगळ्या भेटत होत्या पण त्यांना हीच शिलाई मशीन हवी होती जी आईची होती. मग आता अर्णवला लहानपणीचे दिवस आठवतात. म्हणजेच आपली आई कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये कपडे वगैरे तयार करून द्यायची. मग त्या सगळ्या स्वप्नांमधून अर्णव पटकनी बाहेर येतो. मग तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही काळजी करू नका पण मला असं वाटतं ना की तुम्ही ना स्पर्धेमध्ये लवकरात लवकर पोचायला हवं. इथे उशीर नका करू असंही आता ईश्वरी म्हणत असते. मग अर्णव म्हणतो मी कसं स्पर्धेमध्ये जाणार आहे मशीन जर नसेल तर. मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की ती मशीन ठीक करण्याचं काम माझं आहे ना तर मी करते ना तुम्ही नका काळजी करू असंही आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते. तेच आता इथे मामा अंजलीसुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा म्हणत असतात की चला आपण पटकन ना ही मशीन ना जॉईंट करून घेऊया. हे सगळं कारस्थान त्या सौदामिनीचं आहे पण स्पर्धा ही सुरू झाली उगाचच ना वेळ वाया घालवायला नको. आपल्यासाठी प्रत्येक मिनटं सेकंद महत्त्वाचा आहे. मग आता त्यांचं बोलणं होतं. तेच इकडे आता जो आकाश आहे ना त्यांनी त्याचा बॉक्स वगैरे ओपन केलेला असतो आणि त्यांनी बघितलेलं असतं त्याच्यासाठी कपडा वगैरे सगळं काही दिलं जातं. आणि मग प्रत्येक स्पर्धक जे आहेत ते सगळं आपापलं सामान बघत असतात. त्यांना काय काय दिलं आहे ते प्रत्येकाला वेगवेगळे कपडे आणि त्याचसोबत त्यांना स्केच काढायला पेन्सिल आणि पेपरसुद्धा दिलेला असतो. तेच आता आकाश जो आहे ना तो पटकनी सुरू होतो. कारण आकाशला ना वेळ वाया घालवायचा नसतो. कारण स्वतःचं डिझाईन करून
मग ते शिवायचं असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि मग या सगळ्यामध्ये सौदामिनी क्रिएशनची माणसं खूप जास्त पुढे असतात. तेच इकडे नम्रताही खुश असते, कारण आकाशही तितक्याच हुशारीने पटापट सगळं काही करत असतो. त्यामुळे आता नम्रताचंही लक्ष आकाशकडे असतं. इकडे अनाऊन्समेंट केली जात असते की अर्णव राजशिर्के, तुम्ही अजूनही हजर नाही आहात, लवकरात लवकर तुम्ही इथे येऊन हजर राहा, नाही आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो असंही आता म्हटलं जातं. तेच इकडे अर्णवला सगळेजण फोर्स करत असतात की अर्णव, आम्हाला असं वाटतंय ना की तू पटकन जा, इथे जास्त वेळ थांबू नकोस, जर इथे तू थांबलास तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मग आता सगळेजण अर्णवला फोर्सफुली जायला सांगत असतात. पण इकडे अर्णव काही ऐकत नसतो. तर दुसरीकडे आता स्पर्धेची 10 मिनटं उलटून गेलेली असतात. त्यामुळे सौदामिनी खूप जास्त खुश असते, कारण सौदामिनीने जे काही ठरवलेलं होतं ना ते अगदीच ना तसंच घडत होतं. त्यामुळे सौदामिनी आता प्रचंड अशी खुश असते. तिला असं वाटत होतं की कधी एकदा हे सगळं काही होते, टाईम संपतोय, पटापट हे सगळं काही व्हायला पाहिजे असं तिला वाटत होतं. आता अंजली अर्णवला सांगत असते की चिंटू ऐक ना, चिंटू वेळ वाया जातोय, तोपर्यंत तू डिझाईन तरी करायला घे ना, आम्ही तोपर्यंत मशीन घेऊन येतो ना, सांगतोय ना आम्ही. पण आता अर्णव काही केल्या ऐकायला तयार नसतो, कारण अर्णवला असं वाटतं की आपण त्या मशीनशिवाय अपुरं आहोत. ईश्वरीसुद्धा अर्णवला फोर्स करत असते. तेव्हा जाऊन अर्णव ऐकतो. तेव्हा अर्णव जात असताना ईश्वरी म्हणत असते की काळजी करू नका, काही झालं तरी गणूबाप्पा आणि तुमच्या आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकणार आहोत असंही आता म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका, पूर्ण लक्ष तुमचा त्या याच्यामध्येच केंद्रित ठेवा, कारण इकडचं काय आहे ना ते आम्ही बघतो असं देखील ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्णवला सांगते तेव्हा अर्णव लगेच तिकडनं जातो. तेच आता इथे पटकन ईश्वरीला घाई झालेली असते. ईश्वरीने त्यासोबत शिर्के, त्याबरोबर मामा, ह्या सगळ्यांनी ना आता पटापट हे सगळ्याची तयारी करायला घेतलेली असते. तेच ना आता आकाशही ना त्याचं बऱ्यापैकी स्केच जे आहे ते काढून झालेलं असतं, आणि तेच स्केच आता त्याला डिझाईन करायचं असतं. इथे आता ईश्वरी, अंजली आणि हे सगळेजण आता ती मशीन जोडायचा प्रयत्न करत असतात. कसं काय काय करायचं आहे, मग आता आपण हे करूया, काही झालं तरी ही मशीनच आपल्या अर्णवला द्यायची आहे हेही त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत ते एकदम जोरजोरात त्यांचे सुरू असतात. त्यांचे हे प्रयत्न सुरू असतानाच ना इकडे आता अर्णवचा जीव नुसता वर खाली होत असतो. त्याला असं झालेलं असतं की सगळ्या काही गोष्टी होतील का ठीक, काय होईल काय नाही. पण आता ईश्वरीना पटकन ना मोबाईलमध्ये बघत असते, आणि त्यानंतर ती आता ती मशीन जी आहे ती जॉईन करायला घेते. एक एक पार्ट्स ना त्या मशीनचे तितकेच महत्त्वाचे असतात, आणि त्यानंतर आता त्या मोबाईलमध्ये दाखवल्याप्रमाणे आता ते एक एक पार्ट्स ती लोक जॉईन करून लावायचा प्रयत्न करत असतात. कारण का वेळ कमी उरलेली असते, आणि जवळजवळ अर्धा तास जो आहे तो सुद्धा उलटून गेलेला असतो. अर्धा तास उलटून गेलेला असतो, त्यामुळे खूप जास्त धावपळ होत असते. ते दुसरीकडे आता अर्णव आलेला असतो हे बघून सौदामिनी चकित होते. सौदामिनी म्हणते की हे काय, अर्णव राजशिर्के इथे कसा काय, अरे ह्याची तर मशीन खराब झाली आहे ना. तेच आता इकडे ना नुपूर आणि त्याचबरोबर मल्हारसुद्धा बघत असतात हे लाईव्ह, आणि मग ते म्हणत असतात की बरं झालं, थँक गॉड हा अर्णव तरी आलाय, आता अर्णवच काहीतरी करेल, वेळ तर कमी उरली आहे, मग आता या वेळेमध्ये ह्याला सगळं जमेल का असं देखील नुपूर ना आता मल्हारला म्हणत असते. मल्हार म्हणतो की त्याला सवय असणार आहे, तो करेल मॅनेज. इथे सौदामिनीचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण सौदामिनीला असं वाटत असतं की ही लोक पूर्ण वेळ तिथेच राहतील आणि ती मशीन शोधत बसतील. पण इकडे ईश्वरीने अर्णवला पुढे पाठवून दिलेलं असतं ना, कारण ही स्पर्धा त्यांच्यासाठी वेळेसाठी खूप जास्त महत्त्वाची असते, आणि ही स्पर्धा इतकी महत्त्वाची असल्यामुळेच ना आता हे सगळं काही होत असतं. अर्णव जेव्हा बॉक्स ओपन करायला येतो तेव्हाच ना तिकडे आता आकाश अर्णवशी बोलायला येतो. आकाश अर्णवला म्हणतो की काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की. मग अर्णव त्याला घडलेला प्रकार सांगतो. हे सगळं मुद्दामून सौदामिनीने केलेलं आहे, आणि ती मशीन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आता ती मशीन जॉईन करायचं काम मिस इंदौर, त्याचसोबत अंजली आणि त्याचबरोबर मामा करत आहेत. शिर्केसुद्धा आहेत जोडीला. मग आता अर्णवला आकाश सांगत असतो की थांब मी बघतो. इथे आता परीक्षक बघत असतात की काय
चाललंय नेमकं, म्हणजे एक स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाकडे आपलं काम सोडून जातोय ना, हे कुठेतरी तिकडच्या लोकांना पटत नसतं आणि म्हणूनच मग सगळीजणं बघत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नम्रता आकाशवर ओरडत असते. नम्रता आकाशला म्हणते की तुमचं काय चाललंय, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आकाश, तुम्हाला अजून तो ड्रेस डिझाईन करायचा आहे, जा ना पटकनी, वाया का घालवताय वेळ आणि काय करताय ते. त्यांची मशीन खराब झाली हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तुमच्याकडे तर तुमचं सगळं आहे ना, मग का वेळ वाया घालवताय. उलट ही स्पर्धा जिंकली तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ना, असू दे ना. मग तिथे आता नम्रता आलेली असते आणि अर्णवला सुद्धा हे सगळं काही गोष्टी पटत असतात. आकाशला आता अर्णव सांगत असतो की नम्रता बोलते ते बरोबर आहे, परंतु आकाश जो आहे ना, तो नेहमीच कुटुंब जपणारा आहे, नम्रतासारखा तोडणारा नाही. मग आता एवढं सगळं नम्रता बोलली ना, तरीसुद्धा आकाश आता ना आधीचं ऐकत नाही. आकाश जो आहे तो पटकनी ना तिकडे जातो जिथे स्टोरूम असतो आणि तिथे हे मशीन जोडायचं काम सुरू असतं. आणि हे मशीन जोडायचं काम सुरू असतानाच ना आकाश पोचलेला असतो आणि आकाश म्हणतो की हे असं नाही आहे, असं आहे, आणि मग तो हे सगळं करत असतो. तेच इकडे ती अँकर जी बोलत असते, कॉमेंट्री करत असते की हे काय आहे. आकाश, तुम्ही तर हे सगळं सोडून कसं काय जाऊ शकता, असं करू नका, तुमच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे, तुमचं काम अर्धवट राहिलेलं आहे, असं करून चालणार नाही, असंही आता म्हटलं जात असतं. पण आकाश कसला ऐकतोय, आकाश काही केल्या ऐकत नसतो. आकाशला आता तिकडे असं वाटत असतं की अर्णवचे चान्सेस जास्त आहेत, अर्णव करून दाखवू शकतो. आणि मग अर्णवचं मशीनच ठीक नाही आहे, त्यामुळे आता ते मशीन ठीक करायचं काम इथे आकाश स्वतः करायचं ठरवत असतो. कारण त्याला ना जीव चुकचुकत असतो की त्याचा भाव मागे पडतोय आणि तो पुढे जातोय. कारण आहे ना, आकाश ना खरंच चांगल्या स्वभावाचा दाखवलेला आहे. मग इकडे अर्णव जो आहे तो आपलं डिझाईन काढत असतो, कारण अर्णवकडे वेळ आधीच कमी असतो आणि त्यामध्येच ना तो टायमरसुद्धा मध्ये मध्ये चेक करत असतो की किती वेळ राहिलेला आहे. कारण 1 तास 17 मिनटं राहिलेली असतात आणि त्यामध्ये अर्णवला पूर्णपणे हे स्केच काढून त्यानंतर पूर्ण जे डिझाईन आहे ते सुद्धा तयार करायचं असतं, कापड शिवायचं असतो आणि यासाठी बराच वेळ लागणार असतो. इकडे नम्रताचा जीव नुसता वर खाली होतो. नम्रता आता तिथे जाऊन पोहोचते. नम्रता ईश्वरीला म्हणते की हे सगळं काय चाललंय, मला कळतच नाही आहे. आकाशला तरी तुम्ही लोक समजवायला हवंय ना, तुम्ही सुद्धा आकाशला इथेच कामाला घेतलंय का, तुम्हाला कळतंय का ह्या स्पर्धेमध्ये वेळ कमी आहे आणि इकडे आपल्याकडे दुसरीकडे मशीन नाही आहे. मग आकाशने जरी हे काम केलं तरी आकाशकडनं स्पर्धा जिंकली तर पूर्ण काहीतरी होऊ शकतं ना. मग तुम्ही सुद्धा आकाशला इथेच गुंतवून ठेवलं तर कसं चालणार आहे. तर इकडे अनाऊन्समेंट होत असताना सुद्धा सांगितलं जातं की काय चाललंय, इथे उशीर होतोय, कारण आकाश यांचं अर्धच काम झालेलं आहे, अजून पूर्ण काम बाकी आहे. नम्रता सुद्धा खवळलेली असते. नम्रताला असं वाटत असतं की उगाच आहे ना वेळ वाया घालवायला नको, आणि म्हणूनच नम्रता एकदमच जोरजोरात आक्रमक झालेली असते. मग नम्रता आता म्हणत असते की पहिल्यांदा ना तुम्हीच चला इकडला, आणि मग आकाशला ती घेऊन जायला प्रयत्न करत असते. ईश्वरीसुद्धा आता आकाशला समजवते. ईश्वरी आकाशला सांगत असते की हो आकाश भाऊजी, तुम्ही जावा, कारण इथे तुम्ही थांबलात ना तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला असं वाटतं की तुम्ही जायला हवं. असं देखील आता इकडे असणारी ही जी ईश्वरी आहे ती आकाशला सांगत असते. आकाश म्हणतो की 2 मिनटं, एवढं राहिलंय ना, एवढं जॉईन करतो आणि जातो, असंही आता आकाशने सांगितलेलं असतं. तेच आता अर्णवचं स्केच वगैरे काढून होत असतं. अर्णवसाठी पुढे खूप मोठी परीक्षा असते. अर्णवला हे सगळं काही जमत नसतं, पण तरीसुद्धा ना अर्णव बरेच प्रयत्न करत असतो. तिथे आता नम्रताने डोक्याला अक्षरशः हात लावलेला असतो. नम्रताला कळत नसतं की हे सगळं काय आहे ते. नम्रता आता टेन्शनमध्ये असते, कारण आकाश ऐकत नसतो. अनाऊन्समेंट होत असते. अनाऊन्समेंट जशी होते ना तसं मात्र आता ती लोक पटकन तिकडनं जायला निघतात, आणि जसं ती लोक तिकडनं जातात ना तसं आता इकडे जे आहे ते मामा बोलत असतो की चल चल आपल्याला पटकन हे सगळं करायला हवं, वेळ वाया घालवायला नको. आणि मग पटकन त्यांच्या सगळ्यांची तयारी होत असते. आणि हे सगळं होत असतानाच ना आकाश तिकडनं निघून गेलेला असतो, कारण आकाशला नम्रता तिकडनं घेऊन जायला आलेली असते. जोपर्यंत आकाश तिकडनं हलत नाही तोपर्यंत नम्रताही हलत नसते. मग आता आकाश त्याच्या जागेवर जाऊन पोचलेला असतो आणि आकाशने जो काही स्पीड धरलेला असतो ना ते तर बघायलाच नको. जबरदस्त असा स्पीड आता त्याने धरलेला असतो. जसा त्याने स्पीड धरलेला असतो ना तसं मात्र आता आकाश ना पटापट सगळं करत असतो. आकाश ना 2 मिनिटासाठी का होईना गेलेला असला तरी या नम्रताने पूर्ण सगळंच ना घर डोक्यावर घेतलेलं असतं, असंच म्हणायला हरकत नाही. कारण तिला असं वाटत असतं की काय होईल आणि काय नाही ते. मग तेव्हाच ना इकडे आता अनाऊन्समेंट होत असते की वेळ खूप कमी उरलेला आहे, पण अर्णव राजे शिर्के त्यांच्या परीने जेवढं काही जमतंय तेवढं सगळं करायचा प्रयत्न करत आहेत. तेच दुसरीकडे आता बऱ्यापैकी मशीनना जॉईंट झालेली असते. थोडीशीच मशीन
मशीन जॉईंट व्हायची बाकी असते. मग आता मामा, अंजली, ईश्वरी, शिर्के मिळून हे सगळं काही काम करत असतात. तेच आता अंजलीला आणि ईश्वरीला तेच वाटत असतं की अर्णवने मनापासून सगळं काही करायला हवं. आता शेवटच्या टप्प्यात ती मशीन जोडायचं काम सुरू असतं, कारण त्याचे नट्स वगैरे सुद्धा भेटणं खूप जास्त इम्पॉसिबल होतं. कारण जी मशीन होती ना, ज्या पद्धतीने पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेली होती ना, त्यामुळेच आता त्यांना हे सगळं काही करणं पॉसिबल नव्हतं होत. मग तेव्हाच ना ईश्वरीला एक जो नट असतो तो भेटतो आणि मग अंजलीला ती सांगत असते की हा इथे जॉईंट करायचा आहे. आणि मग तो जॉईंट ईश्वरी आणि अंजली मिळून करत असतात आणि मशीन ती कशी कशी तयार करत असतात. तर इकडे आता अर्णवचं आणि ईश्वरीची जी स्पर्धा सुरू असते ना, ते इथे अर्जुन आणि सायली ही स्पर्धा बघत असतात. सायली म्हणत असते की काय झालं, अर्जुनचा जीव नुसता वरखाली होत असतो. तो म्हणत असतो की बघ ना, अर्णवची मशीन नाही आहे, ती तिच्या आईची आहे आणि तीच मशीन त्याला वापरायची आहे. पण ईश्वरी नक्कीच काहीतरी करेल असं देखील सायली आता म्हणत असते. इकडे आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो की ते सगळं तर ठीक आहे, पण कधीपर्यंत, काय काय होईल का व्यवस्थित सगळं काही, असंही आता म्हटलं जात असतं. हो ना, होईल ना, बघूया ना काय होतंय. मग इकडे आता मशीनसुद्धा तयार झालेली असते. मशीन जशी पूर्णपणे तयार होते तेव्हा ईश्वरी आणि अंजली खूप जास्त खुश असतात आणि ते म्हणत असतात की चला, फायनली झाली ही मशीन ठीक. मग आपण आता इकडनं घेऊन जाऊया आणि पटकन ना अर्णवला नेऊन देऊया, म्हणजे कसं अर्णवही तितकाच खुश होईल आणि म्हणजे अर्णवचं कामही होईल. इकडे आता अर्णवचं जे स्केच असतं ते तयार होत असतं, पण बाकीच्यांनी आता ते ड्रेससुद्धा बनवायला घेतलेले असतात, कारण शेवटचे 1 तास 10 मिनटं राहिलेले असतात. तेच आता अर्णवचं लक्षसुद्धा टायमरकडे असतं, कारण अर्णवचा जीवसुद्धा वरखाली होत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की अजून आपल्याला शिवायचं बाकी आहे. पण इकडे अंजली, मामा ही सगळीजण ते शिलाई मशीन घेऊन येतात आणि आता ते त्या तिकडे असणाऱ्या बॉडीगार्डना देतात, कारण ते अर्णवपर्यंत पोचवायची जबाबदारी त्यांची असते. मग आता इकडे अनाऊन्समेंट होत असते की काही झालं तरीसुद्धा तुमच्याकडे वेळ खूप कमी उरलेला आहे, पण इकडे आकाशने जो स्पीड धरलेला असतो ना, तो वाखाणण्याजोगा असतो. एकदम जोरात आकाशने स्पीड धरलेला असतो आणि त्याबद्दलसुद्धा कॉमेंट्रीमध्ये सांगितलं जातं. त्यामुळे नम्रता खूप जास्त खुश असते. तर सौदामिनी क्रिएशन ह्यांचंसुद्धा काम एकदम बेधडकपणे जोरात सुरू असतं. मग इकडे आता अर्णवच या सगळ्यामध्ये मागे असतो आणि मग अर्णवचं स्केच कुठपर्यंत आलं हे बघायला ती अँकर जीजी गेलेली असते आणि अँकर जीजी हे सगळं बघत असते. ते सौदामिनी बघत असते की काय चाललंय, ह्यांचं कुठपर्यंत काम होतंय. तेवढ्यातच ना आता अर्णवची जी पूर्ण शिलाई मशीन जी आहे ती पूर्ण ठीक झालेली असते आणि अर्णवच्या समोर आणून ठेवली जाते. अर्णवच्या समोर जेव्हा शिलाई मशीन दिसते ना, तेव्हा कुठे जाऊन अर्णवला बरं वाटू लागतं की त्याची शिलाई मशीन आलेली आहे, पण सौदामिनीचा चेहरा मात्र पडलेला असतो. सौदामिनी आता पाहतच राहते. सौदामिनीला आता म्हटलं जातं की हे सगळं काय आहे. मग आता इथे अनाऊन्समेंट होते की अर्णव राजशिर्के यांची सात्विक फॅशनची मशीन आता आली आहे. त्याबरोबर आता अर्णवही बघतो. अर्णव खूप जास्त खुश होतो. पण इकडे सौदामिनी आता म्हणत असते की मशीन तर पूर्ण रिपेअर करून आणली ह्यांनी, पण आता काहीतरी करायला हवं, काहीतरी करा. मग आता जो बॉक्स असतो ना दिलेला अर्णवला, त्यामध्ये सगळ्यात चिंध्या असतात. एक अख्खा क्लोथच नसतो, म्हणजे एक पूर्ण कापड दिलेला नसतो, तो चिंध्या दिलेल्या असतात. पण अर्णव त्यामध्ये सुद्धा माघार घेत नाही. तो म्हणत असतो की या चिंध्यांमधूनच मी छान काहीतरी युनिक कन्सेप्ट तयार करेन. आणि मग जेव्हा तो करायला घेतो, पण तेव्हा ना देवसरेमध्ये येऊन मुद्दामून अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ही मशीन वापरू शकत नाही, कारण या मशीनचं इन्फेक्शन झालेलं नाही आहे, असं देखील आता देवसरे बोलत असतो. त्यावर आता अर्णवेश्वरी काय मार्ग काढतील हे येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.